पाचोरा शहरातील देशमुखवाडीत घराला लागली आग, त्यात 2.5 लाखाची रोकड खाक। पाचोरा शहरातील देशमुखवाडीत राहणाऱ्या सादिक मन्यार यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी सुमारास घडली। या घटनेचे वृत्त समजताच पालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत घरात 6 महिन्याची चिमुकली जोडी झोपली असताना त्यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे। या आगीत घरातील वस्तू जळाल्या असून घर मालक सादिक मन्यार यांनी बोलताना सांगितले की त्यात नातेवाईकांकडून आणलेली 2,60,000 रोख रक्कम जळाली असून या घटनेची नोंद पाचोरा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। पुढील व्हिडिओ पाहण्याआधी आपलं चॅनल झूम मराठी करा सबस्क्राईब। मी सादिक लतीफ मन्यार, माझ्या घराला आग लागली 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान। तो पूर्ण माझ्या घराचं पूर्ण नुकसान होऊन गेला, पूर्ण खाक होऊन गेला। आज माझी परिस्थिती ती बेकट झाली का मला राहायला बी घर नाही, काही नाही, एवढी नुकसान झालेली आहे। परत माझी जी नात होती ते धूळ आल्यामुळे तिला एकदम दमट येऊन गेलं, जीवाला दगमजली, तर तिला मी ॲडमिट करायला जळगावला नेलेलं आहे। आता तिची प्रकृती ठीक आहे। मला माझी इतकी विनंती आहे शासनाला का माझ्या घराला जितकं बी नुकसान झालेलं आहे। किती नुकसान झालं आहे? माझ्या घरामध्ये 2,60,000 रुपये होते, मला जागा घ्यायची होती, ते खरेदी करता मी ठेवलेले होते, ते पूर्ण खाक होऊन गेले। परत पूर्ण जितके बी सर्व वस्तू आहे सगळे खाक होऊन गेले, काही उरलेला नाही आहे। आज मी असं होऊन गेलो का रोडावर आहे मी आता, एवढी माझी परिस्थिती झालेली आहे। घरामध्ये आता भाड्याच्या घरामध्ये मी, तर घरामध्ये सुद्धा मी राहू शकत नाही, एवढं घराचं नुकसान बी होऊन गेलेलं। आता असं होऊन गेलो की मी फुटपाथवर थांबलेलो आणि फुटपाथवरही उभा आहे समजून घ्या, पूर्ण नाती पोतीला घेऊन, मुलांना घेऊन। शासनाला एवढं विनंती आहे की माझं नुकसान जे बी झालेलं आहे भरपाई करून द्यावा, हीच मला शासनाला विनंती आहे, हीच आग्रहाची विनंती आहे। 2,60,000 रुपये कॅश होती का तुमची? हां, 2,60,000 रुपये कॅश होती। आणि इतर नुकसान वेगळं आहे? नातेवाईकाकडून मी 2,60,000 रुपये घेतलेले होते का मला काही ना काही मी जागा घेऊन त्याला बांधून घेऊ पत्र्याच्या शेड लावून, तिथे उदयनिर्वाह करेन, आपण भाड्याने वाचून देऊ असं म्हणून। पण अजूनपर्यंत ते पैसे बी गेले, सगळं काही गेलं माझं। घटना कशी समजली तुम्हाला? ही घटना अशी समजली का एकदम दूर आला आणि सगळे सुना वगैरे सगळे आता आतमध्ये होते, सगळे घाबरून बाहेर निघून गेले। तसं लहान बाळाला उसळलं आणि मी जळगावला निघून गेलो का। मग बाकी आजूबाजूवाल्यांनी वीज पेटवली, नंतर अग्निशमन दलाची गाडी आली, त्यांनी वीज पेटवली, आपला सगळं खंड केला त्यांनी, आगला। मग ते सगळं नुकसान झालं, सगळ्यांनी सामान बाहेर काढल्यावर सगळं आग विझून मग सगळं शांत होतं।